नमस्कार मित्रांनो, मी ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये अत्यंत महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला पाहूया आजच्या महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. तर त्या संदर्भात मित्रांनो, आजची आपली महत्त्वाची बातमी आहे. तर जुनी पेन्शन योजना, सरकारसमोरील मोठे आव्हाने व अडथळे, ओपीएस लागू होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती. या संदर्भामध्ये सविस्तर माहिती पाहूया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजची ब्रेकिंग न्यूज आहे. जुनी पेन्शन योजनाबाबत महत्त्वपूर्ण माहिती. जुनी पेन्शन योजना लागू होणार का? जुनी पेन्शन योजना लागू करण्यास कोणते अडथळे व आव्हाने सरकार समोर आहे, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास कुठेही स्किप न करता पहा. चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण. देशभरातील शासकीय कर्मचारी पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी जोरात करत आहेत. मात्र तज्ज्ञांच्या आणि सरकारच्या आर्थिक अहवालानुसार जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यासाठी अत्यंत कठीण ठरू शकते. विशेषतः वाढता आर्थिक भार, कर्ज आणि महसूल मधील तूट हे मुख्य कारण समोर येत आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या अडचणी काय आहे, या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट. जुनी पेन्शन योजना अंतर्गत कर्मचाऱ्यांना नियुक्तीनंतर शेवटच्या पगाराच्या ठराविक टक्केवारीनुसार पेन्शनची हमी दिली जाते. त्यामुळे सरकारवर दीर्घकालीन आर्थिक भार वाढतो आणि अनेक राज्यांसमोर आधीच पगार, पेन्शन आणि व्याज फेडीवर मोठा खर्च होत असल्याचे आर्थिक तज्ज्ञ सांगत आहेत. महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय. महाराष्ट्र सरकारने सुधारित पेन्शन योजना लागू केली असून ती कर्मचाऱ्यांसाठी पर्यायी ठरत आहे. या योजनेत किमान 7,500 रुपये पेन्शन, कौटुंबिक पेन्शन आणि ग्रॅज्युइटी सारख्या सुविधा देण्यात येणार आहेत. पात्र कर्मचाऱ्यांना 31 डिसेंबर 2026 पर्यंत पर्याय निवडण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. दरम्यान महाराष्ट्रातील सुमारे 17 लाख सरकारी कर्मचारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी ओपीएस लागू करण्याची मागणीसाठी आंदोलने व संप केला किंवा संप होत असल्याचे दिसून येत आहे आणि सरकारने लागू करण्याची स्वप्न दाखवले आहेत. सरकारसमोर आर्थिक दबाव वाढला. त्यामुळे सरकारसमोरील आर्थिक दबाव वाढला. अनेक राज्यांमध्ये महसुली तूट आणि कर्जाचा भार वाढत असल्याने सरकार जुनी पेन्शन योजना संदर्भात सावध भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. तज्ज्ञांचे मते, जुनी पेन्शन योजना पुन्हा पूर्णपणे लागू केल्यास काही वर्षात हजारो कोटी रुपयाचा आर्थिक भार पडू शकतो. काही राज्यांनी यूपीएस आणि सुधारित एनपीएस सारखे पर्याय स्वीकारले असून कर्मचाऱ्यांना पेन्शनची हमी आणि आर्थिक स्थैर्य संतुलन साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारने दिलेले सकारात्मक आश्वासन पूर्ण केले आणि जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली तर सरकार समोर आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागेल. त्यामुळे सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण होईल असे वाटत नाही. फक्त सरकारला जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या संदर्भात कर्मचाऱ्यांना एक अभिलाषा दाखवली आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची एक अभिलाषा दाखवली आहे. जुनी पेन्शन योजना लागू करणे एक मोठे सरकारचे स्वप्न असून ते पूर्ण होईल अशी आशा वाटत नाही. कर्मचारी त्या संप पाहत आहे आणि स्वप्नातील संप हा योग्य ठरेल का? करिता ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.